द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती, ते एक रामदासे आय कलेत्या असो सदा प्रणती. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज यांच्या सुकोमल श्रीचरणी प्रथमतः दंडवत विदित करतो. आणि उपस्थित श्रोते, मोरोपंतांच्या वाङ्मयावरती अभ्यास करणारे सगळे अभ्यासक यांनाही विशेष नमस्कार करतो. जास्त वेळ न दवडता अगदी थोडक्या वेळामध्ये मी आज तुळजास्तवाचा विचार मांडतोय. हा एक मोरोपंतांचा अभ्यासक म्हणून नव्हे, तर भगवती देवी हा आवडीचा विषय आहे म्हणून हा मुद्दा म्हणून घेतलेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की शिक्षकांना बाहेर पडायला मिळतं असं मी मगाशी म्हणालो. सोलापूर भागामध्ये कीर्तन सेवा होती आणि जवळजवळ 20 ते 25 वर्षांनंतर गेलो तर असं म्हणता येईल की तुळजापूर आपण परत बघूयात म्हणून मुद्दामून मंगळवेढ्याची कीर्तन सेवा आवरून पुन्हा सोलापूर आणि परत एकदा तुळजापुरात मी दुसऱ्या वेळेस गेलो. आधीच विषय ठरला होता, देवी या विषयावर बोलायचंय, पण तुळजाभवानीवर बोलू की करवीर निवासिनीवर बोलू की माहूरच्या रेणुकेवर बोलायचं की सप्तशती विषय घ्यायचा की अजून काही, यावर संदिग्धता होती. पण लहान होतो वयानं त्यावेळेस आई साहेबांचं स्वरूप आठवत नव्हतं एवढं. त्या दिवशी जे दर्शन झालं तटस्थ लागतं म्हणतात, ते बघतच राहिलो त्यांच्याकडे. आई काय असते, सगळ्या जगत जननी आपण जिला म्हणतो ती कशी आहे. आणि ती माझं जे सत्र होतं ते मी असं फिरवतच होतो, इकडे ठेवूयात का इकडे ठेवूयात का, दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवा आहे तर पहिल्या दिवशी ठेवू. आणि ती मोठी ती जबाबदारी आहे आपल्यावरती म्हटल्यानंतर ते सत्र अजूनही कसं आपल्याला शिथिल ठेवता येईल असंच बघितलं. फेरफार होत 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 ते आजवर आलंय. तेव्हा तुळजास्तवावरती बोलायला आज मी उद्युक्त झालोय. त्यांच्याच कृपेने समोर बसलोय. मोरोपंतांची जर स्फुट प्रकरणं बघायला गेली त्यामध्ये आई हा विषय त्यांनी खूप वेळा हाताळला. केकावलीत आहे, सर्वत्र आहे. पण खास भगवती म्हणून जर आपण विचार करायला गेलो तर त्यांनी तुळजाभवानीचं स्तवन केलंय, मी आत्ता बोललो. करवीर निवासिनीचं सुद्धा स्तवन केलेलं आहे. माहूरच्या भगवती श्री रेणुकेचंही स्तवन त्यांनी केलंय. तीर्थ स्वरूपात ज्या जलदेवता आहेत त्यामध्ये गंगेचं स्तवन केलंय आपण बघितलं. गंगा वकिली आहे, यमुनेची स्तुती आहे. एवढंच काय, राजापूरच्या गंगेचं पण वर्णन आहे. एक 4-6 हार्या त्यांनी केल्या. भगवान श्रीकृष्णांच्या हातात असलेली मुरली हिलाही प्रेमशक्ती म्हटलं जातं. त्या मुरलीचं पण एक पंचक त्यांनी केलंय. भगवान पांडुरंग ज्या विटेवर उभे राहतात, जे स्त्रीलिंग आहे ना ते सगळं मातृस्वरूप आहे. ते जिच्यावरती उभे ती विट, त्या विटेवर पण प्रार्थना केली. ते बोलणार होते आज, ते आज स्तवन झालं नाही. इष्टका प्रार्थना, विटेची प्रार्थना केली. तेच की मोरोपंतांचा स्तवनाच्या दृष्टीनं विचार करण्याची जी पद्धत आहे ती इतर भक्तांपेक्षा निराळी आहे. कोणाला धन्यवाद द्यायचा, अंतःकरणात निर्माण झालेल्या संशयाची रत्नावली होते. आणि ज्यावरती भगवान उभे राहतात त्या भगवंतांचं वर्णन करता करता आधारानं म्हणतात तुम्ही विटेवर उभा आहे, पण ते विटेलाही ते धन्यवाद देतात. हातामध्ये असलेल्या मुरलीबद्दलही लिहितात. काय म्हणजे ती प्रतिभा, जे न देखे रवी म्हणतात ना, ते वारंवार आपल्या प्रत्ययाला येतं. अंगणामध्ये आपण नित्य जिला वंदन करतो त्या तुळशीचं सुद्धा स्तवन मोरोपंतांनी केलं. म्हणजे शक्तीच्या दृष्टीनं हा विचार फार मोठा आहे. शक्ती तत्व त्यांनी सांगितलंय आणि प्रांजळपणे मान्य करतो, हे सत्र माझं नव्हतं. या संमेलनातली 2 सत्र त्या व्यक्तींची नव्हती. त्यातलं पहिलं सत्र गणपती या विषयावरती बोलायला मी श्रीपादजींना जे सांगितलं तेही सत्र त्यांना देणार नव्हतं. त्याच्यासाठी श्री स्वानंद पुंडांना आमंत्रित करणार होतो की तुम्ही गणपती आहात आणि मोरोपंतां गणपतीबद्दल असं म्हणतात. आणि हेही सत्र माझं नव्हतं. कलौ चंडी विनायको म्हणतो ना,
याच्यासाठी जे होते ते पंढरपूरला राहणारे शक्ती उपासक असलेले निरंजन मनमाडकर त्यांना आमंत्रित केलं होतं. तेही म्हणाले काही उपासनांमध्ये ते व्यस्त आहेत, काही त्यांची अनुष्ठानं सुरू आहेत, प्रवास आहे म्हणून इच्छा व्यक्त केली, पण कार्यबाहुल्यामुळे ते आले नाहीत. हे माझ्या मनात खूप आधी आखलेलं होतं, ज्यावेळेस मोरोपंतांच्या पुण्यतिथीची सुद्धा मीटिंग झालेली नव्हती त्यावेळेस केलेला विचार आहे. मोरोपंतांची पुण्यतिथी हनुमान जयंतीला झाली आणि विषय वाटले गेले. आपण नाही बोललं तरी चालणार आहे अशा दृष्टीनेच हे सत्र टाकलंय. हे हलवता येईल, कुठे नाही फिरवता येईल. शेवटी समर्थ कृपेने तो अर्धा तास मोकळा मिळालाच. याच्यातल्या सगळ्याच आर्यांचे अर्थ मला लागलेले नाहीयेत. समर्थांचा मी अपराधी आहे. अभ्यासे प्रकट व्हावे, नातरी झाकुनी असावे. ते दुसरं चरण फार आवडतं. नातरी खालीच होतो झाकलेला, तरी प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नात जर चुकलं तर या प्रवचनाला चर्चासत्राचं रूप द्यायला हरकत नाही. खालून मला दुरुस्त करा ही आधीच सर्वांना विनंती करतो. पहिली आर्य आहे, श्रीकंठे जे द्यावे, देती करुणा करू नितुळ जाते, तिच्या भक्त जनाचे शुची होवनी सद्रती सकुळ जाते. श्रीकंठ म्हणजे भगवान विष्णू. त्यांनी जे द्यावं ते तुळजाभवानी तिच्या भक्तांना देते. तिच्या भक्तांना नाही म्हणत मी, ते तुळजाभवानी देते. करुणामय अंतःकरणाने देते. हिच्या भक्त जनाचे, ते दिल्यानं काय होतंय, हिच्या भक्त जनांना नाही, नुसतं जनांना नाही, हिच्या भक्त जनाचे शुची होऊनी म्हणजे त्यांची शुद्धता होते. सद्रतीस, रती शब्द त्यांना आवडतो म्हटलं ना. चांगल्या वस्तूची, वस्तू म्हणजे परब्रह्म किंवा परब्रह्म स्वरूपिणी असलेली भगवती, तिच्या प्रती असलेली रती म्हणजे आवड. सद्रतीस, भक्तजन जाते नाही, भक्तजनांचे कुळ जाते. माझी या सकाळा हरीच्या दासाचे नामदेवराय म्हणतात. आता जो विषय झाला संत वाङ्मयाचे संस्कार, त्यात हे येतं बघा. अकल्प आयुष्य व्हावे त्या भक्ता नाही म्हटले, व्हावे तया कुळा. त्या कुळाला पूर्णतः शुद्ध केलं जातं भगवतीच्या प्रसादानं आणि त्यांच्या अंतःकरणात सद्रती वाढते, वृद्धिंगत होते. प्रभू तुझी आवडी मजला देई किंवा आवड याबद्दल जे काही संत वचन आहेत त्या संत वचनांचा प्रभाव मोरोपंतांना इथे दिसतो, मोरोपंतांच्या वाङ्मयावर झालेला. या सत्राचा विचार करताना सर्वांना त्या स्क्रीन, माझ्याकडे बघून काय मिळणार नाही, त्या स्क्रीनकडे बघून आनंद व्हावा म्हणून चित्रही तशीच वापरली. खाली जे लिहिलंय, एक फक्त विचार करा की मोरोपंत आईसाहेबांसमोर उभे आहेत. आधीचा काही अभ्यास आहे. भगवतीच्याच प्रसादाचं एक स्वरूप म्हणजे त्यांना प्राप्त झालेली प्रतिभा आहे. परत ती स्त्रीलिंगी शब्द आहे, प्रतिभा म्हणजे भगवतीच आहे. आणि ती प्रतिभा वापरण्यासाठी मोरोपंत उद्युक्त झाले तिच्याकडे बघून. तर ते असंच रचलं जाईल ना. पुढची आर्य आहे, मागच्या आर्याचं एक फक्त सांगतो 2 मिनिटं. मला एका प्रश्नाचं उत्तर कळलं नाही इथे, म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय. माझ्यासमोर सर्व आपण मित्र बसलेत माझे ज्यांचा अभ्यास आहे, की मोरोपंतांनी कोणीतरी देण्यासाठी समर्थ आहे. कोण आहे ते समर्थ? तर श्रीकंठ म्हटलंय. त्यांनी जे द्यावं तीच भगवती देते, अशी तुलना का केली आहे हा प्रश्न आहे माझ्या. याचा अर्थ की हे सगळे मोरोपंतांच्या आर्या जमवा करायचं काम ज्यावेळेस सुरू होतं त्यात अनेक बाळक गायब झालीत असं कळतंय. याच्या आधी काहीतरी प्रकरण असणार आहे की त्या प्रकरणात ही तुलना कुठेतरी सुरू झाली आहे आणि ती तुलना होत 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 इथवर आली की भगवंत जे देऊ शकतात तेच भगवती देते. इथे शिवशक्तीचं समावेशन सांगतात. भगवान आणि त्यांची श्री, त्यांची शक्ती, त्यांची कृपा हे बोलणारच आहे पुढच्या आर्यांमध्ये. त्यांचं एकरूपत्व सांगतात. जे ते देतात तेच ती देते. भगवती करुणा करून देते. नवे नवे भगवतीची करुणा
करुणा हा शब्दच भगवती आहे, ती कृपा म्हणतो ना आपण, तीच भगवती ते बोलणार आहे. हा माझा एक फक्त संशय, ही हे तुलना का केली असावी म्हणून. पुढची आर्या. निज भक्तासी म्हणावे जैसे मजसी सुखे तुका ईशे, ऐशीच सुवरदाने देती सुस्मित मुखे तुकाई शे. हा शे आहे बर का, मगाशी चर्चा झाली आपली. मंदिरात गेल्यानंतर भगवंतांचे जे विग्रह असतात, मूर्ती, त्या वैशिष्ट्यपूर्ण बनवल्या. आपल्या अंतःकरणातला भक्तिभाव वृद्धिंगत व्हावा यासाठीच तशा मूर्त्यांची योजना आहे. म्हणून अनेक वर्षांच्या, अनेक शे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, ऐकताय ना सगळे, शेवटचं सत्र म्हणून जे राम मंदिर स्थापन झालंय, तिथे रामललांची स्थापना करत असताना त्या विग्रहांची मागणी केली गेली. आणि त्या 3 विग्रहांमधून आपल्याला माहिती आहे 3, कदाचित जास्त असतील, त्यातनं एक निवडला गेला. आणि सगळ्यांना तीच अनुभूती आली की जे आहेत ना आमचे देव असेच असतात. माऊली जे वारकरी उपस्थित होते ना तिथे, म्हणजे आमच्या समर्थांनी सांगितलेलं अभंगातलं पटलं नाही, पण वारकऱ्यांनी त्यांचा सांगितलेला अनुभव सांगतो की जणू काय आमच्या पंढरीचे पांडुरंग धनुष्यबाण घेऊन उभे असं आम्हाला वाटलं. पण समर्थ काय सांगत होते, येथे का रे उभा श्रीराम. पण ठीक आहे, त्याला वेळ गेला, देर आहे दुरुस्त आहे, हरकत नाही. म्हणून इथे मूर्तीबद्दल बोलायचं कारण असं की कीर्तनकार किंवा अशा वाङ्मयाच्या अभ्यासकांनी मुळातनं आपल्यावरती एका सद्गृहस्थांचे उपकार आहेत, ज्यांचं नाव डॉक्टर गोरक्षनाथ देगलूरकर, गोबम देगलूरकर, त्यांच्या मूर्तीशास्त्रावरची पुस्तकं बघावीत. आणि मोरोपंतांनी सुद्धा आईसाहेबांचं वदन बघितलंय फार काही. ते सुस्मित वदना जे म्हणतायत ना, ते स्मित दिसावं यासाठी ते हे पोस्टर बनवताना मुद्दामून झूम करून करून फोटो ठेवलाय की त्या हसऱ्या आहेत. निज भक्त असी म्हणावे जैसे मजसी सुखे तुका ईशे. परत ती तुलना येते. भवानी ही तिच्या भक्तांना म्हणते जैसे मजसी सुखे तुका ईशे, माझी भगवंतांशी, ईश्वराशी सुखानं तुलना करा. तुका, तुका म्हणजे तुलना, आज्ञा केली, तुका माझी तुलना करा. ऐसीच सुवरदाने देती सुस्मित मुखे तुकाई शे. ऐसीच सुवरदाने म्हणजे कशी, ती वरदानं जे ते देत होते, ईश देत होते, तैसीच सुवरदाने देती सुस्मित मुखे तुकाई, एक नाही शे, शेकडोने देते. घराघरातला अनुभव आहे. बाबा एखाद्या दिवस काही देत नाही, पण आईच्या पदराकडे गेलं की ते असंच मिळते. तो हा मुद्दा आहे. ऐसीच सुवरदाने देती सुस्मित मुखे तुकाईशे. बोला बोला बोला. शेवटच्या आर्यात उत्तर देतो. मुनी म्हणती ब्रह्मांड प्रभव स्थिती नाश हेतुका इते, जे जननी वात्सल्य व्रीडित करी तीच हे तुकाई ते. एक वर्णन, एक संदर्भ सांगायचा राहिला. काल आदरणीय चितळे सरांनी पण सांगितलं, ती तुलना अनेकांनी केली आहे की मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला मोहातनं बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी सांगितलेल्या श्लोकांची संख्या 700 आणि मोह महिषासुराला मर्दन करण्यासाठी रचली गेलेली ग्रंथरचना मार्कंडेय पुराणातला, भगवती उपासनेतला मेरुमणी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो म्हणजे दुर्गा सप्तशती. तो ग्रंथ म्हणजेच भगवती आहे. त्या ग्रंथाचा सुद्धा पूर्ण ग्रंथ मोरोपंतांनी आर्याबद्ध केलाय, आर्या सप्तशती म्हणून उपलब्ध आहे. सुंदर ग्रंथ आहे. थोडा अर्थ लावायला थोडा किचकट आहे, आर्या सोप्या नाही त्यातल्या, पण भगवती बद्दलचे सगळे संदर्भ सांगितले, हा राहून गेला. त्यामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलंय की भगवती ब्रह्मांड प्रभव स्थिती नाश हेतुका
इथे ब्रह्मांडाच्या प्रभव म्हणजे निर्माण, स्थिती म्हणजे पालन आणि नाश याचा हेतू का म्हणजे त्याला कारणीभूत असलेली एकटी भवानी आहे. इतर ठिकाणी हे तीनही खाते सांभाळायला तिघांना दिलंय, पण या तिघांच्या वरती ती आहे आणि हेच त्याच्यात सप्तशतीत दिलंय. त्या तिघांना ज्यावेळेस गांजलं जातं त्यावेळेस ते एकत्र येतात, इतरही देवांना सोबत घेतात. त्या सर्वांच्या तेजाचा समुच्चय एका तेजा आकृतीत होतो. हेच सर्व देव त्या तेजाकृतीला एक एक अवयव देतात आणि ते अवयव दिल्यानंतर अलंकार वस्त्र दिले जातात आणि एक एक आयुधानं अष्टभुजा ते देवीचं स्वरूप निर्माण होतं. मग त्यांच्यापासून ही निर्माण होते नाही, हिच्यापासून ते निर्माण झाले. यांनी मदत मागितली याचाच अर्थ ही यांच्यावर आहे, भगवती येते. त्यामुळे ती ब्रह्मांड प्रभव स्थिती नाश हेतू का इथे. माझा असं स्तोत्र पाठ नाहीये, पण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जे तुळजाभवानीचं स्तोत्र लिहिलंय त्या स्तोत्राच्या पहिल्या 2 श्लोकांमध्येच याचं उत्तर आहे. आणि सप्तशतीत तर जागोजाग याची वर्णने येतात की हे तीनही ती भगवती सांभाळते. जे जननी वात्सल्य, जे जननी वात्सल्य व्रीडित करी तीच हे तुका इथे. व्रीडित करी म्हणजे लज्जित करी. आपली आई सुद्धा आपल्यावर जे प्रेम करते, वत्सल भावानं, आपण भावाचा विचार केला, वात्सल्य भावानं आपल्यावर जे प्रेम करते त्याही पेक्षा ते प्रेम सुद्धा, जन्मदात्या आईचं प्रेम सुद्धा कमी पडेल, ते लाजेल एवढं प्रेम तुकाई करते म्हणजे तुळजाभवानी करते. अनेकांच्या मुखी असलेली आर्य आहे रुक्मिणी स्वयंवरातली. रुक्मिणी आईसाहेब ज्यावेळेस भगवंतांबरोबर पळून जाण्याच्या आधी देवीच्या मंदिरात जातात. भगवती भगवती समोर उभी आहे आणि ती प्रार्थना करते, आंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता. ऐकता ना सगळे, आंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता, त्या लटिक्या तूची खरी. त्या सगळ्या खोट्या आहेत, तूची खरी, तुझं कृष्णची योग्य होय ज्या माता. पुढचं जाऊ दे, नाही तर माझ्यावरच उलटतंय सगळं. कृष्ण बोलायचं नाही, बुवाच बोलताय. मला ते मला घ्यायचंच नाहीये. मला अलीकडचा भाग घ्यायचा आहे की त्या लटिक्या, इथे तरी थोडस इथं तो तुलना झालीये, त्या तुलनेमध्ये ते पण तेच की आपली जन्मदात्री आई जे प्रेम करते ते प्रेम मानेनं लाजेनं मान खाली घालून तिच्या पुढे उभं राहील इतकं प्रेम तू करतेस. आणि तिकडे काय सांगितले, त्या लटिक्या, त्या आया खोट्या आहेत, तू खरी आहेस. बरोबर आहे की नाही? साम्यस्थळ सापडलं. मुनी म्हणती हे अशा पद्धती. पुढे आलं का? तुम्हालाच घाई खूप झाली. मथिती नाही, मथिती झाली सुररिपू महिषा आदी महोग्र किती भवानी की. हेची प्रतापले शे. आता का शे म्हणायचं का जे म्हणायचं बघा आता बाबा, ती प्रिंटिंग मिस्टेक मला कळत नाही, पण मला भगवती जो अर्थ सांगेल मी सांगून मोकळा होणार आहे. हेचे प्रतापले शे नुरवी अणुही तेज दिती भवानी की. मथिती झाली सुररिपू महिषा आदी. मथिती आपल्याकडे आपण सर्वांच्या पाठांतरातली आरती आहे, जयदेवी जयदेवी महिषासुर मथिनी शब्द आहेत. मर्दिनी नाही, महिषासुर मर्दिनी आपण म्हणतो भगवतीला, पण त्या आरतीत नरहरी कवींना जे अपेक्षित आहे ते मथिनी हाच शब्द आहे. मथिनीचा अर्थ मंथन असाही होतो, मी विचारलं म्हणून, पण या आर्यमध्ये अर्थ आहे की सुररिपू, सुर म्हणजे देव, रिपू म्हणजे शत्रू, सुरांचा रिपू असलेला महिषादी. आता महिषादी म्हणजे महिषासुर, महिषादी नंतर महोग्र आलाय म्हणजे ते महिषासुराचं वर्णन नाहीये. महिषासुराचे आधी करून महोग्रा दैत्यासारखे अनेक सेनापती होते. बिडाल नावाचा, असिलोमा नावाचा एक होता, बिडाल नावाचा होता, महोग्र नावाचा होता. या सगळ्यांना झोडपलंय देवीने.
म्हणजे हसण्यासारखी गोष्ट, एक बाईला पकडण्यासाठी एवढे पुरुष होते. म्हणजे बाई ते म्हणत, हे राक्षस तिला म्हणायचे, तिला पकडण्यासारखे. हे कसं झालं, शिवाजी महाराजांना पहाड का चुहा म्हणायचं आणि पकडायला एवढं सैन्य घेऊन अफजल खानाने यायचं. मी विनोदच आहे आम्हाला. म्हणजे आपण घाबरायचं आतनं समोरच्याला, पण पण वरतून दाखवायचं नाही. तसा प्रकार आहे की मथिती झाली सुर रिपू महिषा आधी, महोग्र किती भवानी. कितीतरी महोग्रासारखे अनेक, महिषासुराच्या पेक्षा अजून वेगळे अनेक वीर तिनं मारले. हे वीर आहेत बरं सगळे सांगितलेले, हे सगळे वीर आहेत. ते किती मारले, आता पहिल्या चरणाशी थोडा वेळ थांबतो. त्यात एक शब्द आलाय महोग्र. त्याची संधी जर फोडली तो उग्र आहे, आणि नुसता उग्र नाही, महाउग्र आहे. आपण हातच असा करतो म्हणजे आकार भरपूर मोठा असणार त्याचा. महोग्र सांगताना अभिनय सांगायचा झाला तर तो महोग्र असा नाही होणार, असाच होणार आहे. त्यामुळे त्याचा आकार मोठा आहे. आणि पुढच्या चरणात अणु शब्द येतो. बोला, असा हात झाला म्हणून बोला गुरुजी. महिषासुरी किती भवानी किती महाउग्र झाली. हा अन्वय चालेल. बोला. हा हा, हेची प्रताप लेशे. हा, लवलेश, एक शब्द तुटला. हेची प्रताप लेशे नुरवी अणुही तेज दिती भवानी की. अनिक, अनिक म्हणजे काय, समूह. दिती भव म्हणजे दितीच्या पोटी जन्माला आलेले दैत्य, त्यांचं सैन्य. यांना यांच्या तेजाचा कणही उरू देत नाही ती. प्रतापाचा, त्यांच्या प्रतापाचा लेशही उरू देत नाही. हिच्या प्रतापाचा लेश त्यांचा प्रताप नाहीसा करण्यासाठी पुरा आहे. धन्यवाद. सुटलं. हे एकच, हे थोडं मला होतं मोठं. हा, हेची प्रताप लेशे नुरवी अणुही तेज दितिभ. हे काय आर्यांच्या अर्थ लावताना हे यशोधननी माऊलींच्या आर्या मला पाठवल्या होत्या. त्या सगळ्या आर्यांच्या अर्थ मी तुकोबारायांच्या अर्थानं लावले होते, पण ते स्वीकार्य होते त्याला. बरोबर. हा विचार झाला माझा. पण महोग्र हा जर विशेषणाचा भाग म्हटलं तर तो महोग्र चालेल, पण त्याचं जर नाम करायचं झालेल तर ती महोग्रा असं होईल. पण त्यात संबोधन महोग्रा नाहीये, महोग्र असंच आहे. ते बुवा म्हणतात ते बरोबर आहे की किती महोग्र आहे. कोण, भवानी. तिनं सुररिपू महिषा आधी. किती शब्द, हा जो शब्द आहे हा देहलीदीप न्यायना दोन्हीकडे वापरता येईल. तो किती सैन्य मारला असा, किती महिषासुरासारखे, कारण सप्तशतीत असे अनेक झालेत. त्याच्यानंतर रक्तबीजापासून शुंभ निशुंभ चंडमुंड अनेक, नंतर भंडासूर, देवी भागवत बघितलं तर अनेक मारले देवीना. हेची प्रताप लेशे नुरवी अणुही तेज दिती भवानी. काय झालं, नाही हा, महिष आणि आदी त्याच्या बरोबर असलेले. हो. त्या युद्धाच्या वर्णनाचे जे चित्र बघितली किंवा युद्ध वर्णन गद्यात जरी वाचलं तरी तो महोग्र शब्द लावावा कुणाला, आपल्याला प्रश्न पडेल. याचा अनुभव घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही यमाईचं गाव कोणतं, औंध यमाईचे तिथे जे छत्रपती होते, महाराज होते, त्यांनी खाली त्यांच्या देवघरात त्या सगळ्या युद्धाची चित्र काढली. ती एकदा बघा. त्यात उग्र कोणाला म्हणावं हा प्रश्नच आहे. देवीला म्हणावं. मुळात उग्राती उग्र देवीच झाली त्या युद्धात, कारण विजयश्री तिच्या बाजूने, ती स्वतःच विजयश्री आहे.
महोग्रच पाहिजे, बरोबर. पुढची आर्या, पुढची अजून एक स्लाइड घ्या. ते तो दोन्ही आर्या एकच आहे, ते 2 स्लाइड चुकून तयार झाल्या. विधी लिखित जे अमंगळ इचा श्रीमत पदांसी नमिता, ते होय सुमंगळ सत्य प्रत्यय आला जगात अमिता ते. सरळ सरळ अर्थ आहे की तुमच्या नशिबामध्ये जर काही अमंगळ असेल, तुमच्या म्हणजे तिच्या शरण आलेल्या कोणाच्याही नशिबामध्ये काही विधिलिखित म्हणजे आपल्या भाग्यात काय अमंगळ आहे, दैव फिरलंय, हिच्या श्रीमत पदांसी नमिता ते, त्यांना ते होय सुमंगळ. कोणतं? ते विधिलिखित सुमंगळ होणार. सत्य प्रत्यय आला जगात अमिता ते. आता अमिताते मध्ये आपण आपल्याला बसवायचं. आपल्याला आलाय का अनुभव असा, तर त्या अमितात असंख्यांना आलाय. त्या अमितात आपण आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर 3 उदाहरणं देतो, म्हणजे त्याला ते विवेचन केल्यासारखं. आणि कीर्तनकार आहात आपण, समोर कुठे कुठे वापरता येईल आपल्याला ती दिशा स्पष्ट होती. सगळ्यात पहिलं उदाहरण दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय. समाधी नावाचा वैश्य आणि सुरथ नावाचा राजा हे सुमेधा नावाच्या ऋषींकडे जातात. सुरथराज नावाच्या राजाला त्याच्या राज्यातल्याच लोकांनी द्रोह करून बाहेर घालवलाय, म्हणजे त्याचं विधिलिखित अमंगळ झालंय. आणि दुसरं समाधी नावाचा जो वाणी आहे, त्याला घरात बायका मुलांनी हाकलून दिलंय. तो वैश्य आहे, कमावताय, घराघरात घडणारी घटना आहे, बाहेर हाकलून दिलंय, म्हणजे वासे फिरलेत, अमंगळ सुरू झाले त्याच्यामध्ये. आणि त्या सुमेधा ऋषींनी कोणाचे चरण पकडायला सांगितले? भगवतीचे, भवानीचे चरण पकडायला सांगितले. आणि ते सुमंगळ किती व्हावं, हाच सुरथ राजा पुढच्या मन्वंतराचा मनू झालाय. कारण हा भाग जो आहे दुर्गा सप्तशतीचा, हा मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे. आणि मार्कंडेय पुराण हा पुराण काळामध्ये किंवा आपण ज्या काही कालाच्या मोजनाची मापनाची जी काही एकक आहेत त्याबद्दलचं सगळं विवरण त्या पुराणामध्ये आलेलं आहे. आणि जेवढे काही मन्वंतर आहेत त्या सर्व मनूंची कथा मार्कंडेय ऋषी टप्प्याटप्प्यानं सांगतायत. त्यामध्ये एका मनूच्या कथेमध्ये ही कथा येते. आणि भगवतीची कृपा झाल्यानंतर एक राजा पुढच्या मन्वंतराचा मनू होतो. याला जे अमंगळ आहे त्याचं सुमंगळ झालं म्हणायचं, नाही तर काय म्हणायचं, बरोबर आहे. हे उदाहरण. आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एवढं मोठं उदाहरण. विधिलिखित अमंगळ नव्हतं, पण जे सुमंगळ पदरात पडले त्याला अनेकदा विघ्नाच्या छायेत जावं लागलं. ते अमंगळ जे ग्रासलं त्यातनं बाहेर काढायचं काम हातातल्या भवानीनेच केलं ना. हा आपण संदर्भ लावू शकतो. त्यांच्या तिन्ही ज्या तलवारी आहेत त्या तलवारींची नावं भवानी, जगदंबा हेच आहे. आजकालची कुत्री जी आहेत, माफ करा ह्याच्यावरून बोलू नये अशी भाषा, पण जी काही आहेत की महाराजांचा अशा परमार्थाशी, अध्यात्माशी, समर्थांशी, देवादिकांशी काही संबंध नाही असं जे म्हणतात, त्यांना सांगावं लागतं अरे त्यांच्या हातातल्या तलवारीचं नाव भवानी का ठेवतील, अंबिका नाव का ठेवतील? 2-3 तलवारींची नावं देवीचीच आहेत. आणि त्यात असं आहे की ती भवानी, ती भगवती जी प्रताप भवानीच त्या तलवारीत प्रविष्ट होती झाली. आणि मग तो त्यांच्या हातात ते विवेकानंदांना यांनी त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं ना, तू काय नाही म्हणतो, ती काली तुझ्या हाडांकडनं काम करून घेईल. तोच विचार यांच्या अंतःकरणात सुद्धा आहे की मी काम करेन, राज्य व्हावे तो हे श्रींची इच्छा, आणि हात माझे चालतायत, हा देह फक्त कठपुतली सारखा आहे. माऊलींच्या भाषेत सांगू, साई खडियाचा बाहुला आहे मी. ते हलवायचं काम कोण करतं? तर भवानी करते. पुढची आहे याला बरोबर हो. काय प्रत्येक कथांमध्ये असलेली भगवतीचं जे अस्तित्व आहे ना, हे मूर्त रूपानं असेल असं नाही. त्यात आपल्याला शोधावं लागतं. कुठे ती कीर्ती असते, कुठे लज्जा असते, कुठे बुद्धी असते. त्या त्या ठिकाणी ती भगवतीचा असतंच अस्तित्व. आणि परब्रह्म स्वरूप जिथे आहे ते 5ही तत्वानं एकाच वेळी असतं. एक एक प्रकर्ष फक्त आपल्याला त्या त्या अवताराचा नमस्कार करायला भाग पडतो, एवढंच. पुढे वा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून जे जे चालतं ना, ते मोरोपंतांनी त्या काळात केलंय की अपयशानं खचून जाणारे त्यांना मोटिवेशन म्हणतो ना, ते इथं दिलंय. हे जगदंबा म्हणती भ्याला जनहो भवात का गारे, मदगुण अमृत रस इतर वैद्य कशाला कशाचा अंगारे.
अर्थ सांगू का? सरळ सरळ अर्थ आहे. भ्याला मुळात भगवती म्हणते ना, चित्र जरा विचार करायचं, चित्र काढायचंय किंवा व्हिडिओ शूटिंग घ्यायचा असा विचार करूयात आपण. भगवती आहे, तिच्यासमोर भक्त उभा आहे आणि तरी तो भ्यालाय, ह्याच्यासारखा विनोद नाही. ती स्वतः आली आणि तरी भ्यालाय आणि भगवतीला म्हणावं लागणं, तू भ्यालायस का? कशाला अंगाने दुपारी करतोस, मी आहे ना, भिवू नकोस. तिथे हे जगदंबा म्हणती, भ्याला जन हो भवात का, गारे मदगुण. ते गारे मदगुण असं आहे. गारे मदगुण अमृतरस इतर वैद्य कशाला, कशाचा अंगारे. हो, मदगुण, गारे मदगुण, माझे गुण गाणं हेच जर अमृतासारखं आहे, ज्याला अमृताची प्राप्ती झाली घाबरण्याचं काहीच नाही. अमृतरस ज्याला प्राप्त झाला त्यांना आपण सत्पुरुष परब्रह्म स्वरूप झाला असंच म्हणतो. आणि असे जे संत आहेत त्यांच्या लक्षणात कालच आपण ऐकलं, अभय हे पहिलं लक्षण आहे त्यांचं. ते घाबरायचं कारणच नाही. आणि गंमत सांगू पुढची, अमृतरस जाऊ द्या, भवानीचंच एक नाव अमृत आहे, त्यामुळे ती स्वतःच अमृत स्वरूप आहे. बोला. हा हा बरोबर. वा वा वा, नवीन साम्यस्थळ सांगितलं. रंका वासव करिसी लीलेने रंक वासवा तुळजे, सेव्य प्रसाद तवते रोगार्था मानवास वातुळजे. इथे रंक म्हणजे दरिद्री, रंक म्हणजे दीन असलेला, दुबळा असलेला, त्याला वासव करिसी, वासव म्हणजे इंद्र. रंका वासव करिसी लीलेने रंक वासवा तुळजे. तर लीलेने शब्द जो आहे ना, याला देहली दीप न्यायाप्रमाणे दोन्हीकडे देहली म्हणजे काय? उंबरा, उंबरठ्यावर ठेवलेला दिवा. इकडे प्रकाश देतो, इकडे प्रकाश देतो, असा लीलेने शब्द दोन्हीकडे वापरायचा. रंका वासव करिसी लीलेने आणि लीलेने रंक वासवा करिसी, असा अन्वय झाला सरळ सरळ. रंका वासव करिसी लीलेने रंक वासवा तुळजे, सेव्य प्रसाद तवते रोगार्था मानवास वातुळजे. तुझा प्रसाद जर सेवन केला तर हे तुळजे, तू रंकाला वासव करतेस. म्हणजे जो रंक आहे त्याला काय करतेस? इंद्र करतेस. कशी? लीलेने. लीला म्हणजे सहज कृत्य, ज्याच्यासाठी वेगळे श्रम घ्यावा लागत नाही. मांडीवर व रुमालाने तोंड पुसतात, मी बोलतोय, ह्या लिहित आहेत, हे कोण? हे सहज लीला झाल्या आपल्या. पण संमेलनासाठी एकत्र येणं ही लीला नव्हे, हे मला सांगणं. आता याचा सुंदर आहे की रंका वासव करिसी लीलेने, हे तिला करावं असं केव्हा वाटतं? तुळसे सेव्य प्रसाद तवते, तुझा प्रसाद जो सेवन करतो त्या रंकाला तू वासव करतेस लीलेने. आता पुढचा, लीलेने रंक वासवा करिसी तुळसे, रोगार्था मानवास वातुळजे. जो शास्त्रविरहित वर्तन करतो, रोगार्थ जो आहे त्याला वातुळ खायला सांगितलेलं नसतं, त्यानं जर वातुळ खाल्लं त्याचा रोग वाढतो. शास्त्रविरहित वागणं हेच रोगार्थानं वातुळ खाण्यासारखं. धर्माच्या विरुद्ध वागणं, सज्जनांना त्रास देणं, अधर्माकडे सन्मुख होणं, असा जो जो वागेल त्याला तू लीलेने, तो वासव असेल, तो इंद्र असेल, त्याला रंक करते. स्टेप डाऊन खाली. काय? हा, तरी होय राणा, राण्याचा रंक होतो असा अर्थ. राजाचा रंक होतो, रंकाचा राजा होतो. आता हे प्रापंचिकांसाठीच सांगणं आहे, जे हतधैर्य असतील. बोला. हा, आपल्या लीलेने हे आणि सेव्य प्रसाद तवते रोगार्थ मानवास वातुळ, म्हणजे रोगार्थ अशा मानवाला जे वातुळ पदार्थ म्हणून त्याज्य सांगितले असतील, हा, पण ते प्रसाद असे पदार्थ जर तुळजा भवानीचे प्रसाद असतील तरी ते सेव्य आहे. वा. मी
सुंदर अर्थ सांगितला. याच्यात अनेक कंगोरे उघडले गेले. प्रसाद म्हणून हातात जे पडेल, माझा उपवास आहे, हा तो प्रसाद आहे, तो ग्रहण केला पाहिजे. हा प्रसाद लौकिक अर्थानं हातात पडलेला पदार्थ हाही अर्थ होतो, किंवा जो साधक आहे त्याला यातला अर्थ समजेल. तिच्या आता सटवाईस लिहिते ना, ती पण भगवतीच झाली. तिने जे लिहिलंय, आनंद लिहिला तोही प्रसाद, दुःख झालं तोही प्रसाद, आनंद दिला याचा अर्थ आपण योग्य वाटेवर चाललोय, दुःख देते म्हणजे तिचं आपल्याकडे लक्ष आहे, असा त्याचा अर्थ घ्यावा. चल पुढे. स्मरतो तुझ समयी जो, सुमती कुमती विसरतो ही तुळजे त्या भीरुसी म्हणसी, जेता हो समरी, भीरुसीस तुळजे त्या. ह्या दुसऱ्या चरणात मला जरा मदत लागतीये. स्मरतो तुझ समयी जो, समयी म्हणजे वेळेवर जरी तुझं स्मरण केलं. सुमती कुमती विसरतो हे तुळजे त्या, तो कुमती विसरतो आणि त्याच्या ठिकाणी सुमती म्हणजे चांगली बुद्धी निर्माण होते. सप्तशती सांगते बुद्धी रूपेण संस्थिता, ती बुद्धी स्वतः आहे. धर्माच्या विरुद्ध काम करण्यासाठी कारणीभूत कुमती असते. परीक्षा बघते अशा वेळी भगवती आपली. कुमती येते, पण कार्य जर घडलं त्याप्रमाणे तो अधर्म झाला, पण त्यावेळेसही तुझं जर स्मरण झालं तर ती सुमती होती. ती सुमती देण्याचं काम ती करते. स्मरतो तुझं समयी जो, सुमती कुमती विसरतो ही तुळजे त्या. हा त्या डबल झाला वाटतं माझ्याकडनं. त्या भीरुसी म्हणसी, हा स्मरतो तुझ समयी जो, तो जो आहे ना तो विसरतोही. त्या भीरुसी म्हणे, भीरू म्हणजे भित्रा, त्या भीरुसी म्हणसी, जेता हो समरी, समरांगणामध्ये तू विजयी हो. भीरुसीच तुळ जेत्या. हे मला काय कळलं नाही. याचा मी लावलेला आधी अर्थ सांगतो की तू स्वतः जेता हो, तो विजयी हो, याचा अर्थ तुझ्या समोरचा घाबरला पाहिजे. आधी जो घाबरलाय, समजा मी घाबरलोय म्हणजे मी भीरू झालो, भगवती मला म्हणते रणांगणात जा, आणि तू स्वतः जेता हो म्हणजे विजयी हो. माझा प्रताप बघून समोरचा घाबरणार. आता तो झाला भीरू आणि मी झाला जेता. भीरुसीच तुळ जेत्या. तुला आतापर्यंत तो ताकदवान वाटत होता ना, आता तू ताकदवान झाला, त्याच्याशी तुलना कर स्वतःची. त्याच्यात काहीच दम नव्हता. हे कशाच्या प्रसादाने? स्मरतो तुझ समयी जो, त्याच्यासाठी. आता तुम्ही सांगा, बोला. हा नाही सांगा की. कारण असं हा की जो स्मरतो तेव्हा त्याच्या समोर आलेला योद्धा तो स्वतः हिरो असला, आणि समोर आलेला योद्धा पूर्वीची अनेक युद्ध जिंकणारा जेता जरी असला तरी तिच्या कृपा प्रसादानं त्याला भीरूसाच तुळ, घाबरू नको, भीरू प्रमाणात समज. बरोबर. आता याच्यातही एक असं आपण एक कल्पना करा की तुळजाभवानी, हा हा ठीक आहे, पण सतत सुमती असेल तर तो कुमती ठरतो, जो विसरतो तुळजे. हा वा, सुंदर. तुझा विसर न व्हावा जे मागितलंय ते त्याच्यासाठीच. तुम्ही कुठे शब्द लावता ते खाली बसलेले विद्वान, मला घाम फुटला इथे बसल्या बसल्या. फक्त मी या आर्याचा विचार हा केला. अफजल खानाचं आक्रमण आल्यानंतर शिवाजी महाराज भगवती समोर बसलेत आणि तिने प्रकट होऊन तलवार द्यायच्या आधी हे वाक्य उच्चारलंय, असं आपण म्हणू शकतो. आता इतिहास तपशील, दिलीच होती का तलवार, आलीच होती का भवानी, हे बघू नये. श्रद्धावंत माणसानं झालंय हे म्हणून पुढे चालावं. ही भवानी आमच्यासाठी वंदनीय, ते महाराजही आमच्यासाठी वंदनीय आहेत, एवढाच विचार. कारण बुद्धीच्या म्हणजे तर्काच्या जोरावर परमार्थ पुढे जात नाही. तिथलं इंधन हे श्रद्धाच असतं. काय झालं? हे आपलं आवडतं. पुढची आर्या, याच्यासाठी फोटो सुद्धा जरा शोधून काढलाय. ही ती आवडती आर्या जी तुळजापुरात मला सुचली. तू योग्या शुभमतिदा गतिदा अतिदा असं वत्सला, गाया संकोचावा न तुझ कासेला भक्त वत्स लागाया. तू योग्या,
शरणागता असे शरण्य मीची ऐकू असं भगवान म्हणतात ना. कुठे म्हणतात ते? ओवी कोणाची आहे? माऊलींची. कशात आली आहे? सप्तशतीत. कुठल्या? भगवद्गीता नावाच्या सप्तशतीत. आणि इकडच्या सप्तशतीत आपण काय म्हणतो? शरण्ये त्र्यंबके गौरी. शरण जाण्यासाठी योग्य कोण? भगवती. तू योग्या. आता योग्य शब्दाचा अर्थ त्याच्यात योग शब्द, योग म्हणजे जोडलं जाणं. तिच्या योगानच म्हणजे तिच्या कृपेनच हा जीव सद्गुरूंच्या कृपेनं हाच पशुपती होतो, हाच जीव शिव होतो. त्याच्यासाठी तिची कृपा व्हावी लागते, नवे सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. सद्गुरू म्हणजे भगवतीच आहे. आणि विशेष म्हणजे सद्गुरूंची झालेली कृपा ही सुद्धा भवानीच आहे. भगवतीची 2 रूप आहेत. पहिलं रूप आहे कृपा आणि दुसरं रूप आहे माया. ज्यावेळेस प्रपंचाच्या ठिकाणी तुकोबा म्हणतात प्रपंचाच्या ठाई ठेवून या शून्य, ते शून्य ठेवल्यानंतर साधक हा तटस्थपणे प्रपंच करतो आणि परमार्थाने एटाना करतो. तो पूर्णतः भगवंतांना सन्मुख झालेला आहे. भगवंत आणि भगवतीमध्ये एकरूपत्व आहे. सद्गुरूंच्या कृपेनं तो सन्मुख झालेला आहे. त्याला प्रपंचात सुख येवो की दुःख येवो काही वाटत नाही, पण भगवंतांबद्दल इतकं प्रेम त्याच्या अंतःकरणात आहे, अनुसंधान अंतःकरणात आहे. भगवंतांचा विरह त्याला सहन होत नाही. ते पावत नाही म्हटल्यानंतर ते पावत नाही म्हणजे पावावे त्याच्यासाठी स्वतःच्या उद्धारासाठी तो कळवळतो. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, अशा पद्धतीच्या रचना आपण बघतो. किंवा माझ्यावरती जर कृपा होत नसेल, मला जर माझा उद्धार जर लांबणीवर गेला असं त्याला कल्पनेनंच वाटत असेल, तर तो संशयरत्न मला व्यक्त करतो. ह्या सगळ्यांना म्हणायचं त्याच्यावर जर काय झालं, हा कशाचा प्रभाव आहे? हा तर त्या भगवतीच्या कृपा रूपाचा प्रभाव आहे. तिची कृपा झाली की तो प्रपंचात लक्ष देत नाही, तो होईल तसा होईल, तो तिकडं नेटानं काम करतो. तो याच्या उलट देव कधीतरी कामाला येईल त्यावेळेस तिकडे देवळात जायचं, प्रपंच मात्र नेटानं करायचा, तिथं ती माया म्हणून काम करते. तीच कृपा, तीच भगवती, तीच पार्वती, तीच शांभवी, हे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा महाराजांनी एका प्रवचनात आणि अनेक प्रवचनात सांगितलंय की सद्गुरूंची कृपा, कृपा ही भगवतीच आहे. त्या विरार भागामध्ये ते एका देवीचं मंदिर, कृपा देवी म्हणून मंदिरच आहे तिथे. हा निजजन कल्पलते. पुढे काय? आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये माऊलींच्या ज्या 12-15 आर्या आहेत पहिल्या, सगळ्या सद्गुरु स्तवनांचा जर विचार केला माऊलींच्या, तर तिथे सद्गुरूंचं स्तवन आहे. मात्र 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये वैशिष्ट्य असं आहे, सद्गुरूंच्या कृपा दृष्टीला म्हणून अंबे श्रीमंती, तिला जगदंबा म्हटलंय. सद्गुरूंच्या कृपा दृष्टीला, सद्गुरूंच्या दृष्टीला भगवती म्हटलंय, अंबा म्हटलंय. अहो सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, जी धात्रा होय. हा हो, अप्रतिम ती कृपायोगाचं मर्म सांगणारी. आणि हे कोणाच्यामुळे शक्य होतं? तिच्यामुळे शक्य होतं. त्याला परमार्थासाठी काय करते? ती योग्य करते. त्याच्यासाठी काय लागतो? योग, म्हणून ती योग्य. तू योग्या मागच्या आर्यात झालंय, मती देते ना, शुभ मतीदा, गतीदा. परमार्थिकांसाठी गती कोणती आहे? मोक्षासाठी आपल्याला अंतःकरणात सात्विकतेची अभिवृद्धी होणं, धर्म वाढणं, ती गती आहे. ती गती द्यायचं काम ते करते नव्हे, गतीच ती आहे. आचार्य म्हणतात गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी. अतिदास वत्सला गाया. आता हा अति शब्द एकत्रपणे आणि स्वतंत्र पण घेऊ शकतात. ती दास वत्सल आहे, पण दास जर प्रपंचातला बघितला नोकर, त्याच्याबद्दल मालक काय वत्सल होईल? कैक पटीनं अति प्रमाणात ती वत्सल होते. आणि अतिदास वत्सला म्हणजे दासांच्या दासांवर सुद्धा असा एक अर्थ लागतो. अतिदास म्हणजे दासांचा दास, त्यांच्यासाठी सुद्धा ती वत्सल आहे. अतिदास वत्सला अर्धविराम आहे पुढे. गायान संकोचावान, तुझे गुण गाण्यासाठी संकोचावान. कोण? ज्याला योग्य व्हायचंय तो. संकोचावान तू न तुझ्या कासेला भक्त वत्सला गाया. पुन्हा एकदा हे लिहिली. संकोचावान हे जो 2 शब्द आहेत
ते गाया संकोचावा न आणि संकोचावा न तुझ्या कासेला भक्त वत्सला गाया. तुझ्या स्तनाला मुख लावून ते कृपारूपी पियुष, ते कृपारूपी दूध पिण्यासाठी त्या भक्ताला संकोच वाटता कामा नये. हा अर्थ. आता बोला. हा, अधिकची पाना फुटे. वा वा वा, बोला. हा हा, काय गाय. हा हा, आवडती आर्याजी मोरोपंतांची ती मस्तकात रुंजी घालायला लागली आणि तिथे पक्क केलं की तुळजास्तव या पूर्ण कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून काम बघत असताना आर्य सांगितली भगवती समोर रुक्मिणी उभी आहे. मग ती रुक्मिणी गेल्या गेल्या मागेल कशी? काहीतरी तर स्तवन म्हणेल ना. आपण समोर गेल्यानंतर हात जोडले जातात, आपसुक सर्व मंगल मांगल्य येतं, जयंती मंगलाकाली नमो देव्य येतं ना काहीतरी. मग ते आल्यानंतर ती काहीतरी स्तवन म्हणेल ना हो भगवतीचं. आणि हे कुठल्याही आख्यानात कुठल्याही देवीला लागू होतं. कुठल्याही आख्यानात देवी वर्णन जर आलं तिथेही आर्या गाऊ शकतो. आणि गाऊन झाल्यावर सांगा ही पंतांची आर्या आहे म्हणून. पुढे स्तनाला कास. हो, गायीची कास, गाय शब्द वापरल्यामुळे. पुढे या लोकी परलोकी वांछिती नांदावया सुखे कुळजे. ते तुझ भजती प्रेमे जन्मुनी सन्मुनी शतस्तुते तुळजे. सन्मुनी शतस्तुते, सन्मुनी शतस्तुते शब्द आधी सोडवतो मी. हे माझे आवडते मुनी महामुनी मार्कंडेय. सप्तशती रचली ना आणि अनेक शत रचली आहेत. मार्कंडेय पुराण मोठं आहे. आजही त्या भक्तिप्रेमाची साक्ष द्यायची कशी दिली आहे ते बघायचं असेल तर सप्तशृंगी गडावर जावं. भगवंत पांडुरंग आपल्या छातीवर भक्तप्रेमाची खूण, भृगूंची लाथ मारलेली जी जागा आहे ती ठेवतात. मस्तकावर महादेवांना धारण करतात. भक्तप्रेमाच्या खुणा अंगी वागवतात. ते तशी भगवती सुद्धा वागवते. सप्तशृंगी मार्कंडेय मुनी समोरच्या पर्वतावर आहेत. तिथे आजही त्यांना 8वे चिरंजीव म्हटलंय. आजही ते आहेत आणि ते स्तवन करतायत भगवतीचं. ते ऐकण्यासाठी ती झोकलेली आहे थोडीशी. मग ते शतस्तुते आजही आहे. फक्त तुळजे हा शब्द आहे, सप्तशृंगी नाही. ते तुझं भजती. आता या लोकी, या लोकामध्ये परलोकी वांछिती नांदावया सुखे कुळजे. आपल्या घरात सुद्धा अडचणी जर निर्माण झाल्या, सगळे उपाय करून जर आपण थकलो असू आणि जाणकार सत्पुरुषांना किंवा कुठे आपण जर विचारायला गेलो तर तिथे स्पष्ट म्हणतात किती वर्ष झाले कुळाचार झाला नाहीये. येतो का नाही प्रश्न? आणि पंत त्याच्या पुढचा विचार करतात, या लोकी परलोकी वांछिती नांदावया सुखे कुळजे. ते तुझं भजती प्रेमे, ज्यांच्या अंतःकरणात या लोकी परलोकी सुखानं, पूर्ण कुळाला या लोकात परलोकात सुखानं नांदायची जर इच्छा असेल तर ते सगळं कुळ तुला प्रेमानं भजतात. जन्मुनी सन्मुनी शतस्तुते तुळजे. या ते कुळ जन्माला येऊन अशा तुळजेला स्तवतात ज्या तुळजेचं सन्मुनींनी शतस्तवन केलंय. सप्तशती हे शतस्तवन तिथे अभिप्रेत असावं असा आपण अर्थ इथे तरी धरूया. आणि शेवटची आर्या. आता शतशब्द कुठे लावावा? शतशब्द कुठे लावणार? सन्मुनी शत, हा असाही अर्थ लागेल. कारण सप्तशतीत सुमेधा आणि सुमेधा ऋषींचं वर्णन येत आहे. अनेक ऋषींनी त्यांचं, आणि आजही त्याचं स्तवन चालूच आहे. काय काय? हा हा, हिचं स्तवन केलंय अशी. मग असा अर्थ होणार नाही का सन्मुनी म्हणजे मार्कंडेयांनी जे शतस्तवन असा होईल? बरं, दोन्ही होतील. तुझं जगदंबे भगवती बुधराम वरप्रदा असे म्हणती. तुमचं उत्तर तू काही का म्हणते? तुझं जगदंबे भगवती बुधराम वरप्रदा असे म्हणती. करीतो यथामती स्तुती रामसुत मयूर
विरचित प्रणती. पंतांनी स्वतःची नाममुद्रा टाकली. प्रणती म्हणजे नमस्कार करतायत. तुझं जगदंबे भगवती, जे 6 गुण सांगितलेत भगवंतांकडे ते भगवतीकडे पण आहेत. म्हणून भग हा शब्द, भग म्हणजे छिद्र आणि गुण असाही अर्थ होतो, ते तिच्याकडे पण लागू होतात. तुझं जगदंबे बुध रामवर प्रदा म्हणती. सर्वांना कीर्तनकार आहेत त्यांना सर्वांनी कथा माहिती आहे की महादेवांची प्रथम पत्नी सती जी आहे ती भगवंतांना म्हणते, तुम्ही रडता हसता असं काय चाललंय तुमचं, डोळे मिटता, क्षणात हसू येतं, क्षणात तुम्ही रडता, असं का? तर ते म्हणजे अखंड प्रभूंच्या ध्यानात असतो. तर ते म्हणजे तुमचं वागणं बरं वाटत नाही मला, असं का, इतकं प्रेम काय, बायको शेजारी बसली, तुमच्या आराध्याबद्दल एवढं प्रेम का तुम्हाला? आणि त्यांनी सांगितलं कोणाबद्दल, म्हणजे त्यांचं लहानपणीचे प्रसंग आठवले की मला आनंद होतो. आणि ते वनवासात जायचं जर चरित्र माझ्या डोळ्यापुढे ध्यानाला जर आलं तर मला रडू येतं. आणि वनवास शब्द ऐकल्यानंतर भगवती म्हणते, वनवास म्हणजे काय रामांबद्दल बोलताय? ते म्हणाले हो, त्यांच्याशिवाय कोणाचं दुसऱ्याचं ध्यान करू. म्हणजे तेच राम, आता ती तोच राम म्हटली, मी म्हणू शकत नाही गादीवर म्हणून. तेच राम का जे वनवासात गेल्यानंतर हा सीते म्हणून रडत होते? उद्या ऐकणार आहोत दादांच्या तोंडून आपण. सीते सीते म्हणून सगळ्या जंगलात रडणारे ते बाईल वेडे, त्यांचं ध्यान तुम्ही करता? बरं, त्यांची पत्नी बाजूला गेली, तुमची शेजारी, त्याचं तो बघेल, तुम्ही माझ्याकडे बघा. सरळ सरळ संवाद झालाच असणार आहे. ते म्हणे नाही, त्यांचंच मी ध्यान करते. त्यांचं ध्यान करावं, ते कसले परमात्मा? एका बाईसाठी, एक पत्नीसाठी एवढे विव्हळ होतात, ते कसले परब्रह्म कसे असू शकतात? मग ते म्हणतात तू बघू शकते, त्यांना काढून बघू शकते काय आहे ते. आणि त्यावेळेस सती स्वतः सीतेचं रूप घेते आणि सीतेचं रूप घेऊन ते परीक्षा बघण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या मार्गातनं जाते. त्यावेळेस समोरून गेलेल्या सतीकडे, सीतेचं रूप घेतलेल्या सतीकडे प्रभू बघतही नाहीत. लक्ष्मणाला ध्यानात येतं, वहिनी आल्यात, ते म्हणतो अहो कोण आलाय बघा. ते म्हणाले ही ती नाही, ही कोण? मग ते बघतात, कदाचित हसले असावेत, मला एवढं चरित्र माहित नाही, आणि मग हात जोडून म्हणतात तू का आई? म्हणून ती तुकाई. आम्हाला माहिती ते तुकाई हे आहे, तुकाई शब्दाची तुकाई. हा हा यमाई झाले. ओके, म्हणजे तू का आई, तू आई आहेस का, म्हणून तिचं नाव तुकाई. ल येतो ना तिथे, लचा अपभ्रंश होऊन ई होईल का नाही माहित नाही मला, पण मला माहित असलेली कथा हीच आहे. तुकाई तिला म्हटलंय, तिला तुरजा त्वरजा, तुरजाचं तुलजा, लचळ तुळजा म्हणत म्हणत ते तुळजा भवानी इथपर्यंत आले. सर्वांची कुलस्वामिनी आहे. समर्थांचा फार सुंदर अभंग आहे. अनंत युगांची जननी तुळजा रामवरदायिनी, सुंदर अभंग आहे. त्यामुळे ती प्रभू रामचंद्रांना वरदात्री झाली पुढच्या पराक्रमासाठी. ती आर्य असेल, तुम्ही हतप्रभ होऊ नका, हतधैर्य होऊ नका, रावण तुम्ही मारणार आहात, म्हणून ती कृपा भगवती त्यांना लाभली आणि ते पुढे यशस्वी म्हणून पदरात पडली. आपण जेवढं आपण ते वर्णन करू ते आहे. हे सगळ्या तुझं जगदंबे भगवती बुध राम वरप्रदा असे म्हणती, करीतो यथामती स्तुती रामसुत मयूर विरचित प्रणती. यथामती जे आहे ते मोरपंतांनी यथामती शब्द वापरावा, हे आपण म्हणतो यथामती यथाशक्ती, जे झालं ते. एवढं वैभव असलेले कवी, हे त्यांच्यातलं अलंकृत असलेलं, शोभिवंत असलेलं लहानपण आहे मोरपंतांच्या ठिकाणचं. एवढं सुंदर वर्णन करणार म्हणतो यथामती घ्या बरं का. रत्नजडित अलंकार देवांना अर्पण करावेत, रत्नखचित कमरपट्टा द्यावा, मस्तकावरती मुकुट परिधान करावा स्वतःच्या खर्चानं, आणि वरतून छानपैकी राजोपचार पूजा करावी, आणि पुन्हा म्हणावा की यथामती जे अर्पण करता आलं ते केलं. एवढं अहंकार येऊ नये म्हणून त्यांच्या ठिकाणी असलेले शोभिवंत लहानपण आहे, आणि ते शोभिवंत लहानपण उपासनेनेच येतं. म्हणून म्हणावं लागतं की मोरोपंत हे नुसते पंडित नाहीत, ते उपासक होते. ही 11 आर्यांची जी माला आहे, ही भगवतीच्या चरणी अर्पण करतो. त्याचा यथामती जो अर्थ मला लागला, मला तर यथामती म्हणण्याचा नक्कीच अधिकार आहे. तिनं मी टाळत होतो तरी मला माझ्याकडनं बोलवून घेतलं. ते अलीकडच्या काळातले कवी आहेत गुरु ठाकूरच वाटतं, त्यांनी
त्यांनी एका गोंधळ गीतात म्हटले, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत. तर सप्तशती त्यांनी वाचली असावी, यथार्थ वर्णन आहे. तिच्या कृपादृष्टीनेच आपले हृदयाची धडधड सोड, आपण जिवंत आहोत असा त्याचा अर्थ आहे. आपले सगळे कार्यभाग ती चालवते. हा आपलं अनुसंधान भगवती प्रती राहावं हा मोरोपंतांचा उद्देश असावा. म्हणून हा पुढच्या संमेलनात शब्द देतो की हा समाधी बोधे निज विसी बुझावली. तर 17वी म्हणजे 17वी कला 16वीच्या पलीकडची, तिला अमृत कला म्हणतात. ती अमृत कला म्हणजेच भगवती आहे. माझं नाही बरं, हे सगळं सद्गुरूंनी सांगितलंय. हा माऊलींनी सांगितलं, ती परंपरा नाथ संप्रदायाची, तेच तिला अमृता म्हणतात. आणि मोरोपंतांच्या आर्यांमध्ये ती अमृता दिसते सर्वत्र. आहे त्याच्यात आहे सुंदर. बोला बोला बोला. उघडू सावली आले हे जगदंबा म्हणती. हा 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 द्रुण झालेले काय काय हो मद्रुणा दिसते. ते ग आहे तो, पण ते खूप गिचमिट झाली. हा पहिली ते सद्गतीच आहे. म्हणजे चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस सद्गतीच म्हटलो होतो मी. हा पण समोरून सद्गती सांगितलं गेलं. सद्गतीच पुढं जाते. फोनचा गडबड आहे. नक्की दुरुस्त करील. ही सेवा भगवतीच्या चरणी अर्पण करून थांबतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ माता की जय.